वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं आहे, डॉक्टर व्हायचंय, मग एका नावाची ओळख असायलाच हवी आणि ते नाव आहे नीट. आज आपण याच नीट परीक्षेबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत, अगदी सोप्या भाषेत. ही ती किल्ली आहे जी डॉक्टर बनण्याच्या स्वप्नाचं दार उघडते. डोळ्यासमोर पांढरा कोट आणि गळ्यात स्टेथोस्कोप येतो का? मला माहितीये, हे स्वप्न लाखो विद्यार्थी बघतात. पण हे स्वप्न पूर्ण करण्याचा रस्ता एका मोठ्या दरवाज्यातून जातो आणि त्या दरवाज्याचं नाव आहे नीट. चला तर या परीक्षेबद्दल नीट समजून घेऊया. तर हा नीट शब्द सारखा समोर येतो, पण याचा नेमका अर्थ काय? बरं, नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. खूप मोठं नाव आहे नाही का? सोप्या शब्दांत सांगायचं तर संपूर्ण भारतातल्या मेडिकल आणि डेंटल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ही एक आणि फक्त एकच राष्ट्रीय परीक्षा आहे. या परीक्षेला वैद्यकीय क्षेत्राचा प्रवेशद्वार का म्हणतात हे आता आपण बघूया. म्हणजे बघा, ही एक परीक्षा दिली की कोणकोणते वेगवेगळे मार्ग आपल्यासाठी उघडतात. आपल्याला वाटतं की नीट म्हणजे फक्त MBBS म्हणजे डॉक्टरकी, पण तसं नाहीये. हो, MBBS आणि BDS तर आहेच, पण त्यासोबतच आयुर्वेदासाठी BAMS, होमिओपॅथीसाठी BHMS, इतकंच काय, नर्सिंगच्या प्रवेशासाठी सुद्धा नीटचा स्कोर खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे बघा, तयारी एका परीक्षेची, पण करिअरचे कितीतरी पर्याय खुले होतात. बरं, ही परीक्षा अचानक कुठून आली? याच्या आधी काय होतं? आणि हे सगळं कोण आयोजित करतं? चला जरा पटकन याचा इतिहास बघूया. जरा विचार करा 2016च्या आधीची परिस्थिती. महाराष्ट्राची वेगळी CET, कर्नाटकची वेगळी, दिल्लीची वेगळी, प्रत्येक राज्याची स्वतःची मेडिकल प्रवेश परीक्षा होती. विद्यार्थ्यांना किती ठिकाणी अर्ज करायचा, किती परीक्षा द्यायच्या, काय गोंधळ आणि ताण असेल नाही का? पण मग 2016मध्ये एक मोठा बदल झाला. सरकारने एक देश एक परीक्षा हे धोरण आणलं आणि तेव्हापासून नीट अनिवार्य झाली. आजकाल ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTA घेते. त्यामुळे सगळी प्रक्रिया खूप सोपी आणि पारदर्शक झालीय. ओके, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे खुद्द परीक्षेच्या पेपरकडे. तो नेमका दिसतो कसा, त्यात काय काय असतं, हे जर समजलं ना, तर तयारीचा अर्धा मार्ग मोकळा झालाच म्हणून समजा. आता इथे नीट लक्ष द्या. फिजिक्सचे 45 प्रश्न, केमिस्ट्रीचे 45 प्रश्न, पण बायोलॉजीचे आहेत तब्बल 90 प्रश्न. म्हणजे विचार करा, अर्धा पेपर 50% वेटेज फक्त बायोलॉजीला आहे. ज्या विद्यार्थ्यांचा बायोलॉजी हा हुकमी एक्का आहे ना, त्यांच्यासाठी ही अक्षरशः सोन्याची संधी आहे. आणि हे सगळे 180 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 4 गुण, म्हणजे एकूण झाले 720 गुण. 720 हा आकडा डोक्यात फिट बसून ठेवा, कारण इथे एक मार्क म्हणजे रँकिंगमध्ये हजारोंचा फरक आणि पर्यायाने तुमचं कॉलेज ठरवणार आहे. पण थांबा, एक गोष्ट आहे जी या खेळातला सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे, तो म्हणजे नेगेटिव्ह मार्किंग. म्हणजे बघा, उत्तर बरोबर आलं तर +4, वा, पण जर उत्तर चुकलं तर मिळालेल्या मार्कांमधून 1 मार्क मायनस होणार. म्हणजे इथे अंदाजे गोळ्या मारून चालणार नाही, जे येते तेच सोडवायचं. अचूकता, ॲक्युरसी इथे सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. मग प्रश्न येतो की तयारी कुठून सुरू करायची? काहीतरी वेगळं वाचायचं का? तर चांगली बातमी ही आहे की अजिबात नाही. तुमचा 11वी आणि 12वीचा जो सायन्सचा अभ्यासक्रम आहे ना, तोच नीटचा पाया आहे. विशेषतः NCERTची पुस्तकं, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 विषयांची NCERT पुस्तकं जर पक्की केली तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. चला समजूया की परीक्षा झाली, रिझल्ट आला आणि हातात स्कोअर कार्ड आहे. आता पुढे काय? हे गुण आपल्याला कुठल्या कॉलेजच्या दरवाजापर्यंत घेऊन जातायत, चला बघूया. 661 हा आकडा बघा. संपूर्ण भारतात MBBSसाठी जवळपास इतकी मेडिकल कॉलेजेस आहेत. ही खूप मोठी संधी आहे नाही का? आणि ह्या प्रत्येक कॉलेजमध्ये प्रवेशाचा मार्ग जातो तो फक्त आणि फक्त नीटमधून. आणि या नीट स्कोअरच्या आधारावर कुठे कुठे प्रवेश मिळतो? सरकारी कॉलेजेस आहेतच, निमसरकारी कॉलेजेस हो, पण एवढंच नाही, तर देशातली सगळ्यात प्रतिष्ठित संस्था म्हणजे AIIMS आणि इतर सेंट्रल युनिव्हर्सिटीज, या सगळ्या ठिकाणी प्रवेशाची किल्ली फक्त एकच आहे, तुमचा नीटचा स्कोअर. म्हणूनच हे वाक्य अगदी बरोबर आहे की देशभरातल्या या प्रतिष्ठित वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तुमचा नीट स्कोअर हाच एकमेव निर्णायक घटक आहे. म्हणजे तुमची मेहनत आणि तुमचा स्कोअर यावरच सगळं काही अवलंबून आहे. बरं, तर आपण बरीच माहिती घेतली. चला आता पटकन सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे एका नजरेत बघूया, म्हणजे सगळं डोक्यात फिट बसेल. तर हे 4 मुद्दे कायम लक्षात ठेवा. 1.
नीट ही मेडिकलसाठीची एकमेव आणि अनिवार्य परीक्षा आहे. 2. ही परीक्षा आहे तब्बल 720 गुणांची. 3. इथे निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे चुकीच्या उत्तराला 1 गुण कापला जातो. आणि 4. अभ्यासक्रम पूर्णपणे 11वी-12वीच्या NCERTवर आधारित आहे. झालं. इतका जरी डोक्यात स्पष्ट असेल तरी तयारीची दिशा अगदी योग्य राहील. तर आता या परीक्षेचा संपूर्ण नकाशा आपल्या समोर आहे. मार्ग कोणता आहे, कुठे खाचखळगे आहेत, हे सगळं स्पष्ट दिसतंय. आता गरज आहे ती या मार्गावर पहिलं पाऊल टाकण्याची. तर मग या प्रवासाला सुरुवात करायला तयार आहात का? या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.